नमस्कार, पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मस्तपैकी म्हणजे दिवस बी माळवलेला आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपला म्हणजे स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे. तर आता आपल्याला मस्तपैकी आळूच्या पाण्याच्या वड्या तुम्ही खाल्ल्याच असन, पण आता आम्ही मस्तपैकी धपाटे करणार आहे, ते तुम्हाला सांगणारच आहे. तर तुम्ही आळूच्या पानाच्या वड्या तर म्हणजे आपण रेग्युलर मध्ये खातच राहतो, तर आपल्याला थोडीशी अशी नवीन एक म्हणजे वस्तू बनवायची आहे. तर हे बघा, आम्ही आळूची पानं कापून आणलेले आणि हे पान आहे का म्हणजे डायरेक्ट देठासकट आणलेले आणि आपल्याला आळूची पानं आहे का हे कापून घ्यायचे, बाजूला ठेवून द्यायचे आणि त्याच्या वड्या नाही बनवायच्या. तर आपल्याला हे जे देठ आहे का याच्यापासून आपल्याला एकदम असे धपाटे बनवायचे मस्त. तर हे देठ आहे ना आपल्याला एकदम मस्त बारीक बारीक कापून घ्यायचे आणि म्हणजे मसाल्यामध्ये पिठामध्ये घालून एकदम मस्तपैकी धपाटे करायचे. चला तर आता आम्ही तुम्हाला सांगितलं धपाट्यासाठी काय काय लागणार आहे. मी आता एकदा आहे ना हे कापून घेते आणि आपल्याला आळूच्या पानाचे ना हे वड्या करायचे नाही, तर मी आळूच्या पानाचे हे का पानं ते साईडला ठेवून घेणार आहे आणि आपल्याला हे देठाचं धपाटे बनवायचे. त्यासाठी आपल्याला सगळे आता व्यवस्थित असं कापून घेते मी. तर आता म्हणजे आपल्याला या धपाट्यासाठी ना तर मसाला काढून घ्यायचा आहे. तर हे पण मी एकदा लसूण सोलून घेते. लसूण बी आपला म्हणजे वावरातला आहे, तो वल्लाच आहे, तो काय पटापट सोलत नाही. तरी म्हणजे याचे धपाटे एकदम भारी लागते आणि आळूच्या पानाच्या वड्या समजा त्या पण एकदम भारी लागते. आपण ही नवीनच थोडीशी अलग एक रेसिपी आहे, तर तुम्ही बी करून बघा, किती मस्त असे एकदम एकदम भारी लागणार आहे. तर एक एक करून मी सगळं आता कापून घेतलेलं आहे. एकदम मस्त कापून घेतलेले आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आणि कोणती बी वस्तू म्हणजे याच्यातून आणली ना शेतातून तर मग धुवून घेतलीच पाहिजे, कारण त्याच्यावर धूळ ते राहती. शंभूचं काय चालू पण पाणी खेळायचं काम. आणि आता मला एकदम बारीक कापून घ्यायची आता एकदम मस्त. आणि हे बघा, हे असे सोलून पण निघते याची असं आहे नाही, हे सगळं काढून टाकायचं साईडचं, एकदम व्यवस्थित सोलून घ्यायचे. मग ते काय होतं, कोणी कोणी काय म्हणतं आळूच्या पानाचे समजा वड्यानी ना घशात जळजळ होते किंवा असं प्रत्येकाचं म्हणजे काही काहींचं म्हणणं राहतं. तर आपण जे आळूच्या पान हा हे कसं गावरान आहे आपलं म्हणजे घरी लावलेलं आहे ना आपण, तर ते काय होतं काही काही हायब्रिड राहते ना तर त्यांनी होतं आणि हे जर साल्ट काढले नाही ना तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं एखाद्या वेळेस. त्यासाठी हे व्यवस्थित सोलून घ्यायचं आणि एकदम बारीक 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 चकल्या करायच्या आपल्याला. तर म्हणजे ते धपाट्यामध्ये जर टाकले ना तर एकदम मस्तपैकी म्हणजे आणि वाफळलं तरी पण शिजत. आणि याचे कोणी कोणी भजे पण करतं, कोणी भजे करतं, कोणी भाजी करतं. शंभू नको ना ग, शंभू सर काय सगळा वल्ला झाला तू. शंभू चाल बाई, काय दे, काय लागत तुला. तर हे बा मी एकदम मस्त एकदम बारीक असं कापून घेतलेले आपले सगळे आळूचे पानाचे देठ. आणि आता आपल्याला लगेच मसाला काढून आणि मसाला ठेसून घ्यायचा आहे खलबत्त्यात. तर कविता चालू आहे मसाला काढायचं काम. जिरे टाक ग थोडेसे, जिरे टाक मस्त पैकी, मग त्यांना एकदम चव येते. जिरे, मिरची आणि लसूण आणि मीठ आम्ही घेतलेलं आहे मसाल्यासाठी. आणि आता मसाला आम्ही खलबत्त्यात कुठून थोडस मीठ मी वाढवूच टाकते, कारण धपाटे आहे ते धपाट्याला थोडस मीठ जास्तच लागत. आणि मिरच्या बी थोड्या जास्त म्हणजे चरचरीत एकदम भारी होईल. चला तर आता मी म्हणजे धपाट्यासाठी मसाला काढलेला आहे आणि थोड्याशा मिरच्या म्हणजे मिरच्या जास्त घेतल्या तरी चालत, कारण की चरचरीतच भरला. तर लसूण, जिरे, मीठ घेतलेलं आहे आणि आता या खलबत्त्यात टाकून आपल्याला सगळं मस्तपैकी कुटून घ्यायचंय. तर याच्यामध्ये आपण मसाला एकदम बारीक करून घेणार आहे. आपल्याला कविता मसाला बी मस्त कुटून घेऊन राहिली आणि आपल्याला धपाट्यासाठी पीठ घेतलेलं आहे मी एवढं निम्म आहे ना, डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि काही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. दोन्ही मिक्स मध्ये आपल्याला टाकायचंय. शंभू काय चालू तो, शंभूला लय तोड आलं, बोलता येऊ राहिला, त्याच्यामुळे तो बी जास्त आता बोलायचं हे करायला. आणि मी आता हे धुवून घेतलेलं होतं मस्तपैकी, हे आता आपल्या याच्यात मिक्स करून द्यायचंय. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतरून तो मसाला आपल्या याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ थोडंसं मिक्स केलं का मग एकदम चवदार लागत ते. चला तर आता माझा मसाला मी कुठून झालेला आहे
आणि आता या पिठामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आणि पीठ एकदम मस्तपैकी थोडंसं सगळं तर हे बा मसाला टाकून घेतला आपण आणि जेवढं लहान तेवढंच पाणी टाकायचं कारण ते कारण की पीठ एकदम घट्ट नाही मळायला लागत म्हणजे थोडंसं पातळ थोडंसं पातळ ठेवायचंय आणि डाळीचं पीठ आहे ना तर ते चिकट आहे त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे जसं लागेल तसंच पाणी टाकायचं. तरी बघा जास्त असं आपण जसं पोळ्याला करतो तसं पीठ अजिबात आपल्याला मळायचं नाहीये. आपण जे धपाट्याला बनवतो का बघा थोडंसं असं वल्ल वल्ल पीठ ठेवायचंय आपल्याला. एकदम मस्त असं काढून घ्यायचं. तर आपलं पीठ बी आता एकदम मस्त आपण काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट आहे. जास्त काही घट बी नाही जास्त काही पातळ बी नाही. आपण जसं भज्याला मळवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आणि थोडीशी वरतून हळद टाकायची. ऑप्शनल नाही ती टाकायची नाही तर काही नाही. फक्त कसं कलर येण्यासाठी मी टाकू राहील थोडीशी. जसं थोडासा कलर येतो त्याला हळदीनं मस्त आपले पिवळे पिवळे जर मस्त पैकी आपले धपटे दिसतील मग कलर येतो त्याला. आणि 5 मिनिटं आता त्याला भिजून द्यायचं मस्त. चला आता आपण चूल बी मस्त पेटवलेली आणि तवा पण ठेवलेला आहे धपाट्यासाठी. आणि मी एक कुकर न घेतलेलं आहे आता छोटंसं कापून जेवढं पोळपाटावर बसन इतकं आणि ते वल्ल करून घेतलेलं आहे मस्त. बघा असं एकदम असं वल्ल करून घ्यायचं भारी आणि पोळपाटावर आथरून घ्यायचं आपलं मस्त पैकी. आणि आपल्याला जेवढं धपाटं बनवायचं त्याच्या अंदाजे पीठ घ्यायचं. वल्ला हात घ्यायचा असा आणि असं थापून घ्यायचं मस्त पैकी. तर हे बघा असं जास्त पातळ बी नाही करायचं जास्त जाड पण नाही करायचं. जाड जर केलं तर मग ते काय होतं शिजत नाही व्यवस्थित तव्यावर. तर एकदम मस्त असं आपल्याला थापून घ्यायचंय आणि पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे मग काय होतं चिटकत नाही काही नाही मस्त. तवा बी आपला एकदम भारी तापलेला आहे आता. तर आता आपलं म्हणजे धपाटं पण झालेलं आहे. तव्याला एकदम चौकडून असं गोल तेल लावून घ्यायचंय आणि तेल लावल्याच नंतर ते धपाटे टाकायचे आपल्याला एकदम व्यवस्थित. आणि वल्ला राहतं त्याच्यामुळे ते पटकन म्हणजे टाकलं जातं. दमणी टाका. तर आता आपल्याला पाण्याचा हात लावून उपरला काढून घ्यायचंय. तर आता आपण म्हणजे धपाटे टाकून घेतलं होतं आणि आपल्याला तव्यावर तेल बी टाकलेले. आता आपल्याला झाकण ठेवायचंय 5 मिनिटं. थोडंसं पाण्याचा हे टाक साईडला आणि झाकण ठेवून दे. तर असं कडन थोडंसं पाणी सोडायचं आणि झाकण टाकून द्यायचं. तर 5 मिनिटं राहून द्यायचं आणि झाकण काढून द्यायचं. नंतर पाण्याने काय होतं शिजत एकदम मस्त एकदम भारी शिजत ते येणी मस्त. पाण्याचा वापर जास्त करायचा शिजायसाठी कारण आपण कच्चे देठ टाकलेले आहे ना त्याच्यात हे करून मग ते शिजलं बी पाहिजे व्यवस्थित. त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. नंतर आपल्याला जेव्हा आपण ते व्यवस्थित भाजन का मग तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे. तर आता आपण म्हणजे 5 मिनिटं झालेली आहे. पोहू निघत काय धपट आपलं साईडच्या कडा काढून घे. तर आपलं आता धपट मस्तपैकी म्हणजे खालून भाजलेलं आहे. तर आता आपण मस्तपैकी आता वरून तेल लावू धपाट्याला आणि असं कडाकडा तेल सोडू. तर त्याला जर जास्त वापर केला ना धपाटे एकच नंबर लागतं खायला. इतकं भारी राहतं चव बी मस्त राहते. तर आता आपण डबल 5 मिनिटं झाकण ठेवून देणार याच्यावर. मोठं हा थोडा मोठा चुंडा घेतलेला आहे मी आता. म्हणजे धपाटे जरा थोडे मोठे केले ना भारी म्हणजे तव्यात बसते बी मस्त लागते. ते काय आलं पहिलं होता त्याच्यामुळे मग म्हणलं आता एखाद्या आणि उपरण्या निघतो नाही निघतो त्यासाठी मी थोडासा छोटा उंडा घेतलेला आहे. पहिल्यापासून म्हणजे धपाटे जरा करायचे म्हणलं ना आता उपरण्याच होते. आपल्या आईंच्या पण उपरण्याच घ्यायच्या. आता काय प्लास्टिक वर करते नवीन कोणी पण निघत चला प्लास्टिक वर करू. नाही त्याच्यावर बी निघत बरं का तसं काही नाही. म्हणजे जास्तीची अलग अलग पद्धत राहते. तर प्लास्टिक वर बी निघते आणि उपरण्यावर तर म्हणजे पहिल्यापासूनची पद्धत असते उपरण्यावरची. बघ बरं आता ते परतलं असं. तर आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि खालून एकदा तेल सोड मग ते व्यवस्थित निघायचं. आपल्या दोन्ही साईडनं एकदम मस्तपैकी भाजलेलं आहे. पण आता आपल्याला थोडस आपण खालच्या साईडनं तेल लावणार आहे
आणि आपल्याला म्हणजे थोडंसं अजून बी भाजून द्यायचे मस्त, म्हणजे ते वापरून त्याच्यामधले ते देत आहे का ते एकदम वापरून निघन मस्त पैकी. चांगले शिजले पाहिजे, मग एकदम मऊ मऊ असतं. तर आपलं पहिलं धपाटं मस्तपैकी भाजलेलं आहे. आणि आता आपण दुसऱ्या धपाट्यासाठी कवितानं मस्तपैकी तेल टाकलेले आहे. तव्यावरती तेल टाकलेलं आहे. आता हे धपाटं आपण एकदम मस्तपैकी टाकून देणार आहे. पाणी लावायचं निघतो बरोबर. तर हे बघा एकदम मस्त असं आपलं धपाटं तव्यावर गेलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याला थोडंसं तेल सोडायचं आहे साईडला. तर एक एक करून आपल्याला असे सगळे धपाटे करून घ्यायचे. तर हे बघा आमचे 2-4 झाले आहे ना, तर बाकीचे बी करायचं चालू आहे. तर याला धपाटे म्हणतो, कोणी कोणी थालीपीठ म्हणतं. तर आम्ही म्हणजे धपाटेच म्हणतो. तर तुम्ही काय म्हणताय तुमच्या तिकडं, किंवा तुम्ही असा पदार्थ करते का हे बी आम्हाला नक्की सांगा, किंवा कोण कोण करतं ते पण सांगा. आणि जर नसेल करीत तर तुम्ही बी करून बघा. एकदम सोपं आहे, काही असं काही विशेष काही नाही. पण थोडीशी चव म्हणजे थोडीशी बदलली, पद्धत जरी बदलली तरी चव बदलती प्रत्येक भाजीची किंवा कोणत्या बी एखाद्या वस्तूची. तर तुम्ही बी अशी नवीन नवीन पद्धत करून बघत जा, तर एकदम भारी लागत. रोज रोज तेच तेच खाण्यात म्हणजे मजा नाही राहत. थोडंसं नवीन केलं म्हणजे मग एकदम अशी चव बदलती. तर बघा एकदम मस्त असं आपल्या धपाट्याला वाण आलेला आहे. तर एक एक करून आम्ही सगळे अशी करून घेणार आहे. तर आता आमचे म्हणजे धपाटे मस्तपैकी चालू आहे चुलीवर आणि गरम गरम करून राहिलो आम्ही. तर आता आमचे भाऊ पण आलेले धपाटे खायला. भाऊ काय झाले हो? चांगले आळूची पाण्याची देठाची धपाटे एकदम भारी लागते खायला मस्त. तर आमचे भाऊ खाऊ राहिले मस्त गरम गरमच चांगलं लागते. ते गार झाल्यावर काय चांगलं नाही खायला. आणि तुम्ही बी करा, खाऊन बघा आणि आम्हाला बी सांगा कसे झाले कसे नाही. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.